नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। विविध सामाजिक संघटनेचे प्रमुख फोटो काढून सगळ्यांचं इथल्या फेसबुकला टाकतो असं म्हटलं। हो एक सेकंड। सर्व सामाजिक संघटनेचे नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे। आपण हे जे निळ्या कलरचे उभे केलेले पत्रे पाहत आहात, हे ठिकाण आहे पवई येथील जयभीमनगर। 6 तारीखला मुंबई महापालिकेने पवई पोलिसांच्या मदतीने सुमारे 600 झोपड्या या ठिकाणी उद्ध्वस्त केलेले आहेत आणि तेच हे ठिकाण अशा पद्धतीनं चारी बाजूनी पत्रे लावून पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। ज्या झोपडीधारकांना या ठिकाणावरून हुसकावून लावण्यात आलं, त्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली, त्यांच्या जमिनीचा ताबा हे आता बिल्डरने घेतलेला आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहात। 14 जून रविवार जयभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन मोरे, पॅन्थर आर्मी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुशील भाई जाधव, ब्लू टायगर संघटनेचे बाळाराम शेळके, युवा मित्र सेनेचे अध्यक्ष विलास माने, ॲडव्होकेट माधवी गायकवाड, अशोक गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी भेट दिली। या भेटीच्या दरम्यान एक नवाच मुद्दा पुढे आला, तो आपण या व्हिडिओत पाहू। हे जे पत्रे आणि हे जे बोर्ड लावण्यात आलेलं आहे, तिथे लोक जातात आणि तिथून ही सगळी परिस्थिती बघून मागे परततात। आत्तापर्यंत या ठिकाणी जितेंद्र आव्हाड, राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि आंबेडकरी चळवळीतील असंख्य कार्यकर्ते, नेते वस्तुस्थिती पाहण्यासाठी या ठिकाणी आले होते। विशेष म्हणजे आज गंमत अशी आहे की एक युवक या ठिकाणी इथे येणाऱ्या प्रत्येकाचे हळूच गुपचूपपणे व्हिडिओ काढतो, फोटो काढतो आणि ते कुणाला तरी पाठवून देतो। जर गरीबाच्या एवढ्या झोपड्या इतकंच काय, तुटल्या असल्यामुळे असे लोक तर रात्री झोपलेल्या महिला असताना कोणाला मदत केली त्यांच्या तोंडावर डोळ्यावर बॅटरी मारणे, मोबाईलने त्यांची शूटिंग करणे, फोटो काढणे, अशी कामं सुद्धा, गंभीर कामं सुद्धा या ठिकाणी आता चालू झालेली आहेत। संतोष मोरे ही महिला जे सांगते ते आपण या ठिकाणी ऐकू शकतो। लक्ष दिलं पाहिजे। जर असे जर फोटो काढून सगळ्यांचं इथल्या फेसबुकला टाकतो असं म्हटलं। कशासाठी माहिती नाही, कार्यकासाठी या ठिकाणी सगळ्या गोरगरिबाच्या झोपड्या तुटल्यात आणि हा खबरीला असा 100% ग्राह्य धरले जात आहे। कारण हा फोटो काढून इतरांना पाठवतोय, त्याचा शोध आपण लावला पाहिजे। कारण असे जर गरीबाच्या एवढ्या झोपड्या तुटत्यात आणि तुटल्या असल्यामुळे असे लोक खबरीला जर त्यांना मदत करत नाहीत, तर कोणाला मदत केली पाहिजे। आणि जेव्हा आम्ही याला पकडलं तर बोलतोय की मला पैसा समोरचा व्यक्ती देतोय म्हणून मी सगळे व्हिडिओ पाठवते। काय नाव रे? खोटं बोलला आता संतोष मोरे याला पैसे देतोय, याच्याकडे खरंच सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। जर असे जर गरीबाला जो आपण सपोर्ट नाही केला तर कोणाला केला पाहिजे? या इनोव्हेशनच्या बिल्डरला केला पाहिजे सपोर्ट। इथे येणाऱ्या प्रत्येकाचे व्हिडिओ तू पाठवतोयस ना, ते कुणाला पाठवतोयस? 3 दिवस झाले। किती पैसे देत? 13,000 पगार सांगितलेला महिन्यासाठी मला इथं। कोण येते फक्त खबर पाठवायची? खबर म्हणजे जे येतात ना त्यांच्या सर्वांसोबत जे फोटो वगैरे काढतात त्यांचे फक्त फोटो काढायचे, पाठवायचे। हे पगार कोण देणार तुला? 13,000 पगार बिगार नाही, त्यांनी फक्त मला सांगितलेलं पगारचं बिगारचं किती दिवसाचं वगैरे काय नाही, फक्त त्यांनी मला सांगितलं महिनाभर काम करायचं, 13,000 रुपये पगार भेटून जाईल। कोण बोललेलं? संतोष मोरे। कुठे राहिला? कुठे तो?
संतोष मोरे ते मला माहिती नाही. कशी ओळख झाली तुझी? डोंबिवलीत काका आहेत माझे, ते रेल्वेमध्ये काम करतात. त्यांना मी बोलवतो जॉबसाठी पाहिजे म्हणून, तर त्यांनी त्यांना कॉल करून विचारलं होतं. तर त्यांनी त्यांना सांगितलं जॉब आहे म्हणून, पण त्यांनी एवढी डिटेल दिली नव्हती. फक्त त्यांनी एवढं सांगितलं सगळ्यांचं काकाचं माझ्या मित्राचे काका आहेत. वाटलं तर मी फोन लावून नाही, फोन लावून मी देऊ शकतो. करण दाडेल ते परभणीचे आहेत. हा परभणीचे ते पहिल्यांदा इथे काम करत होते वाटतं. आणि गायकवाड वहिनी कुठे आहेत? हा महिलांचे पण काय फोटो काढतो असं महिलांच्या तक्रारी आहेत. गायकवाड वहिनी कुठे आहेत? या बोला, कारण तुमचं सगळं कारण असे लोक जर भेटले पाहिजे तुम्ही सोपवलं पाहिजे हाताने. महिलांचे पण फोटो काढतो का? झालं तर रात्रीचे मुलं येतात बाईकवर, तोंडावरती टॉर्च मारतात. तुमची आईची गांड आई झवड्यांना खाली करा ही जागा म्हणून असे बोलतात. आपण त्याच्यामध्ये आहे का? थांबा थांबा साधी आले तुमचा असं म्हणतात. माझा 8 ते 8 टायमिंगचं कामाचं ड्युटी आहे. मला त्याच्याशिवाय काय माहिती नाही. 8 वाजले की मी घरी जातो. माझा मिनिमम सकाळी 8 वाजता येतो आणि रात्री 8 वाजता येतो. त्यानंतर इथे उपस्थित असलेल्या जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ यांनी आपली भूमिका मांडली. गोर गरीब शोषित कष्ट करणारा आमचा आंबेडकरी बहुजन समाज गेल्या 30-35 वर्षापासून इथे आज हिरानंदाने जे करोडोमध्ये खेळत आहे, शासन प्रशासन त्याच्या पाठीमागे होतं म्हणून त्याला एवढी जागा मिळाली. हे लोक हे एवढे करोडो रुपयाच्या बिल्डिंग बनल्यात, पण आमचा माणूस 35 वर्षापासून घाम गाळतो इकडे. इथे 35 वर्षापासून राहतोय. त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत, कागदपत्र आहेत. असं सर्व असताना देखील आमच्या आया बहिणींवरती या पद्धतीने बहुजन समाजावरती इकडे कमीत कमी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा 100% हा समाज आहे. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो गोर गरीब प्रामाणिक समाज आहे, लुबाडत नाही, कष्टाने जगत आहे. असं असताना या पद्धतीने तुम्ही यांच्याबरोबर व्यवहार करता. आणि सर्वात खेदाची गोष्ट, अरे तुम्ही त्यांचं डिमॉलिशन केलं तर केलं, पण आज आमच्या आया बहिणी फुटपाथवरती राहता. रात्री तुमचे गुंड लोक, दादागिरी करणारे, तुमचे गरदुल्ले येऊन आमच्या आया बहिणीवरती टॉर्च मारतात. कोणी इकडे टॉयलेटची व्यवस्था नाही, कोणी कोपऱ्यामध्ये बसतं टॉयलेटला जात आहे, असं जात आहे. त्या पद्धती तुम्ही हे करताय. इथे लाईटची व्यवस्था नाही. मला हे विचारायचं आहे, अरे 75 वर्ष झाले ना या देशाला स्वातंत्र्य मिळून, ही परिस्थिती आहे का आमच्या लोकांची? आणि म्हणून आमचा अंत कोणी पाहू नाही. गेल्या 3-4 दिवसापासून सतत वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी दाखल होत आहेत. आम्ही बाबासाहेबाचे लेकर आहोत, आमच्यामध्ये काही नाही. बाबाच्या लेकरांवरती जर वेळ जर आली तर अरे बोटासारखे असे चुटकीमध्ये एकत्रित येऊन आणि सर्व सिस्टमला हलू. म्हणून आमचा अंत कोणी पाहू नाही. कलेक्टर साहेबाला मी विनंती करतो, पोलीस कमिशनरला मी विनंती करतो की हे जे हिरानंदानी जे आहेत, हिरानंदानीचे जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये कसं कसं त्यांना रिलीफ मिळालेली आहे. आम्ही लवकरात लवकर आमच्या समाजाचे IAS ऑफिसर उत्तमराव खोब्रागडे, ते देखील म्हाडाचे प्रमुख होते, फार लवकर त्यांना देखील आम्ही विचारणार आहोत आणि त्यांची देखील मदत घेणार आहोत. या समाजाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आता 10-15 संघटना आल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये आमचे सुशील भाऊ आले आहेत. कुठे गेले सुशील भाऊ? आमचे सुशील भाऊ इकडे आलेले आहेत, कर्जतून आलेले आहेत. आता कर्जत कासाऱ्याच्या पुढे हे सांगणार आहेत. तिकडून आमचे दलित पेंथरचे आमचे शिंदे भाऊ आलेले आहेत. आमची जय भीम आर्मी आहे, इथे युवा भीमसेना आहे. असे सर्व कार्यकर्ते आम्ही आता आलेलो आहोत. आमचा अंत बघू नका. पोलीस सिनियर ACP DCP साहेब, तुम्हाला विनंती करतो, या ठिकाणी अनेक लोक येऊन चेतावणी देतात. आम्हाला कुणाचे, आम्ही गोरगरीब लोक आहोत, कुणाच्या भूल थाप्याला आम्ही पडणार नाही. पण आमचं अंत जर बघितलं तर मात्र जीवाचं जर काही बरं वाईट जर झालं, यांच्या इकडे कुणी असलेल्या जर कुणाची रेप झाली, कुणाचं काही प्रॉब्लेम झालं, कुणाची हत्या झाली, कुणाचं काही होऊ शकतं आहे, अशी परिस्थिती आहे, त्याला जबाबदार शासनच राहील, एवढं मी सांगतो. भाऊ शासनने दखल घ्यावी. मी इथे आज आलो, आज आमचा समाज हा पूर्ण या झोपड्यामध्ये राहतोय. वातावरण तंग आहे. बिल्डर बरोबर संघर्ष करत आहेत ते हक्कासाठी. पोलिसाचं संरक्षण नाही या ठिकाणी. इमिजिएटली आम्हाला इकडे पोलीस संरक्षण पाहिजे. जोपर्यंत आमची व्यवस्था होत नाही तोपर्यंत पोलिसांचं संरक्षण दिलं पाहिजे. उद्या बिल्डरने बाउन्सर जर पाठवले
आणि धडाधड काय केलं, त्याला जबाबदार कोण? रात्री अपरात्री जर कुणी आलं, लाईट नाही, पोलीस पुरावे मागतील. म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे, मी लवकरच कमिशनरला भेटणार आहे. आम्ही सर्व शिष्टमंडळ उद्याच्या उद्या आम्ही या सोमवारी आम्ही जाऊन कमिशनरला भेटणार आहोत. आणि आम्हाला इकडे पोलीस संरक्षण पाहिजे. जोपर्यंत दुसरी व्यवस्था होत नाही तोपर्यंत पोलीस संरक्षण पाहिजे. आणि असे जे पाठवत आहेत त्यावर बोला, व्यवस्था पाठवत आहेत. बिल्डरचा जो गुप्त माणूस इथे येणाऱ्यांचे फोटो बिटो काढून पाठवून देतो, त्याला आता नितीन भाऊ बोलत असतानाच फोन आलेला आहे. हॅलो हॅलो, हा बोला की. हॅलो, इकडे खालीच आहे की हो. इथे सगळे साहेब वगैरे आलेले होते ना, तिकडेच आहे मी. हा ठीक आहे, येतो बँकेत इकडे येतो. हा ठीक आहे, येतो. हा फोन आहे, कोणाचा फोन आहे? हा संतोष मोरे. नंबर 7 आहे म्हणजे दुसरा संतोष मोरे. एक सेकंड बोलू नका. फोन आहेत म्हणजे जे लोक आलेत याला 13,000 रुपयाने कामात ठेवले आहे की जे सामाजिक संघटनेचे प्रमुख लोक येतील, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा ज्या संघटनेचे लोक येतील, शूट करणे आणि याने पाठवणे. हा शूट करून पाठवते कुणाकडे? मग ते लोक फोटो जमा करून काय त्या लोकांची सुपारी देणार आहेत काय? एक माणूस लागला तुम्ही कामाला म्हणजे तुम्ही सुपारी देणार आहे? या ठिकाणी आमचा आनंद आहे, दिवस रात्र काम करत आहे. आणि म्हणून शासन पोलिसांनी या संदर्भामध्ये लवकरात लवकर दखल द्यावी अशी विनंती करण्यासाठी आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये यांना घेऊन येतो. चला. एकाच माणसाला ओळखत नाही, याला घ्या पोलीस स्टेशनला. आता आम्ही पोलीस स्टेशनला रवाना होतो. त्याला घेऊन आता जाऊ दे, त्याला घेऊन नितीन भाऊ मोरे सुशीलबाई यांनी या तरुणाला मग पोलीस स्टेशनला घेऊन निघाले. 13,000 रुपयाच्या पगारामध्ये हा तरुण ज्याला व्हिडिओ पाठवत होता, फोटो पाठवत होता, तो विकासकाचा बिल्डर या तरुणाला पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना रस्त्यावर सापडला. मग नितीन भाऊ मोरे यांच्या शिष्टमंडळाने त्याला पाठलाग करून पकडले. तेवढ्यात त्या ठिकाणी पोलीस आले. या सर्वांनी पवई पोलीस ठाण्यात धडक देत पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्या विभागाचे ACP यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी या संपूर्ण विषयाची चर्चा केली. ज्या 2 व्हिडिओ शूटिंग करणारे मास्टर माइंड आहेत त्यांनासुद्धा या शिष्टमंडळाने पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांची कसून चौकशी करावी आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. या शिष्टमंडळात जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे, पॅन्थर आर्मी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुशीलभाई जाधव, ब्लू टायगर संघटनेचे बाळराजे शेळके, युवा भीमसेनेचे अध्यक्ष विलास माने, ॲडव्होकेट माधवी गायकवाड, अशोक गायकवाड, राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटनेचे राकेश मोहिते, संजना कृषी, शुभम कोठारी, स्थानिक महेश शिंदे, रोहित नायडू, अतिक खान, ब्लू टायगर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहित जाधव, संदीप खरात आदी मान्यवर या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. त्यांनी विविध मुद्द्यांवर ACP आणि सिनियर पवई यांच्याबरोबर चर्चा केली. पोलिसांची चर्चा करून झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या बाहेर आल्यानंतर नितीन भाऊ मोरे काय म्हणाले ते आपण पुढे या व्हिडिओतून पाहू. विविध सामाजिक संघटनेचे प्रमुख आज पवई या जय भीम नगर हे जय भीम नगरमध्ये राहणारे बहुजन आणि आंबेडकरवादी सर्व मंडळींना या पद्धतीने
कारवाई झाली, त्यांना मारहाण झाली आणि जो काय प्रकार एवढ्या दिवस घडला त्या सर्व गोष्टीचं विचारण्यासाठी आज बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो काही वर्ग आहे, संघटनेचे प्रमुख आहेत, आज पवई या ठिकाणी आम्ही सिनियरला भेटलो, ACPला भेटलो. आम्ही तिथे भेट द्यायला गेलो असताना पाहिलं की तिथे पोलीस प्रोटेक्शन 24/7 नव्हतं. पहिली मागणी केली आम्ही की तिथे 24 तास पोलीस प्रोटेक्शन द्या, कारण ज्या पद्धतीने तिथे टॉर्च मारला जातो, ज्या पद्धतीने तिथे रात्री जाऊन काही लोक मस्ती करतात, बोलतात, दमदाटी देतात, शिव्यागाळी करतात, असा जो प्रकार आहे. म्हणून पहिली विनंती केली की 24/7 24 तास तिथे जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाही त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं. ACP साहेबांनी ते मान्य केलं. त्याच पद्धतीने आम्ही 2 लोक इथे पकडून आणलेले आहेत. ते आलेल्या लोकांचा फोटो काढून इकडे पाठव तिकडे पाठव त्या पद्धतीने ते करत आहेत. त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे, त्यांना इथे पकडून देण्यात आलेलं आहे. आम्हा सर्व प्रमुखांना अशी भीती वाटते की काय उद्या कोणतं मोठं षडयंत्र तर चालले नाही. हे जे आंबेडकरवादी जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना एकट्यामध्ये धरून कुठेतरी सुपारी तर देणार नाही, आमच्या आई बहिणींवरती आणखी अतिप्रसंग करणार नाही, असं होऊ नये म्हणून शासन प्रशासनाने योग्य वेळी त्याची दखल घ्यावी. आणि या अनुषंगाने लवकरात लवकर सर्व संघटनेच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त आणि आदरणीय सन्माननीय या गृह खात्याचे गृहमंत्री, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आदरणीय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची ताबडतोब आम्ही भेट घेणार आहोत. आणि या आंदोलनामध्ये जे लोक उतरणार आहेत त्या सर्वांचं आपण स्वागत करतो आहे. आमच्यामध्ये आम्ही आता सर्व एक आहोत. समाजावरती जे अन्याय अत्याचार झाला, मला फार धक्का बसता बाहेर आल्यावरती मला आनंदने आणि बाकीच्या माझ्या गायकवाड ताईने व्हिडिओ दाखवले की आमच्याही लोकांना कोणत्या पद्धतीने मारण्यात आलेलं आहे, तो देखील अमानुष पद्धतीने जे मारहाण झाली त्याचा मी निषेध करतो. मी आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये आमच्याकडून समजा फार घर जात असताना जो उद्रेक झाला, दगडफेक झाली, तर त्याबद्दल मी पहिली माफी मागितली. पण बाहेर आल्याच्यानंतर मी बघितलं की आमच्या लोकांची पाठ फोडण्यात आलेली आहे, आमच्या लोकांचंही खूप काही एवढं वेगळ्या पद्धतीने मारहाण झालेली आहे. तर त्या गोष्टीची पण चौकशी कुठेतरी झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. आणि हे जे प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये गोरगरीब माणूस जो रस्त्यावरती आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, आज निर्माण झालेली सर्व संघटनेच्या वतीने जी ॲक्शन कमिटी आहे ती ॲक्शन कमिटी गप्प बसणार नाही. एवढंच बोलतो या प्रसंगी. जय भीम. सुशीलभाई, या प्रसंगी रात्रीचा टॉर्च मारण्यासाठी जे कोणी पाठवत आहे हे सर्व बिल्डरचे लोक आहेत. आणि म्हणून आम्ही पहिली मागणी करतो आहे की बिल्डर जो आहे हिरानंदानी याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा नोंदवला पाहिजे. जोपर्यंत हिरानंदानीवरती ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा नोंदवला जात नाही तोपर्यंत समाज गप्प बसणार नाही. शासनाने याची दखल घ्यावी, आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती करतो. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला. आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक